आदरणीय भिडे गुरुजींनी या श्लोकातून आपल्याला सांगितलं आहे, जाळोनी राख करण्या जगी मिळेंची सत्ता, ज्या घाणेरडी सत्ता माजलेली आहे ते सत्ता नाश करण्यासाठी ते जाळून राख करायचं असेल तर आपल्याला एक काम करायला पाहिजे. आपल्या सर्व हिंदू मानवाच्या, हिंदू बांधवाच्या, हिंदू लहान मुलांच्या, माता भगिनींच्या मनावरती एक गोष्ट बिंबवलं पाहिजे, ते म्हणजे शिवपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कथा आपण त्यांना ऐकवलं पाहिजे. अरे ज्या महाराजांनी 40 दिवस त्यांना जी यातना झालेली आहे ती यातना जेव्हा त्यांना सांगितला जातो तेव्हा त्यांच्या मनावर ते बिंबवलं जातं, तेव्हा त्यांना हिंदूची ताकद कळते. हिंदूसाठी त्यांनी किती कष्ट केलेत, हिंदूसाठी त्यांनी किती सहन केलेत आणि आपण मात्र सहजपणे विसरून जातो, आपला धर्म विसरतो आणि आपण सेक्युलरवादी होतो. हे जर सेक्युलरचं वीज आपला काढून टाकायचं असेल तर त्यासाठी महाराजांनी एकच सांगितलेत आपल्याला, राष्ट्रातले नवकडू जरी मिळण्याचे विषय टिकणार नाही कधीही जगे हिंदू देश. जर आपण वेळेच याला आळा घातला नाही तर एका दिवशी आपला हा देश, त्या आपला इतका मोठा भारत देश होता, हिंदू देश होता की त्याच्यामध्ये बांगलादेश असो, पाकिस्तान असो किंवा अफगाणिस्तान असो, हे सगळे देश आपल्या भारतामध्ये होते. पण आज थोड्या काळाने वेगळे झालेले आहेत आणि वेगळे होऊन आपला सगळे देश, आपला फक्त एक छोटासा तुकडा उरलेला आहे. तेवढंच नाही तर आपला 1400 वर्षापूर्वी आलेला एक संप्रदाय आज 57 देश त्यांचे आहेत. हिंदूचा एकही देश आपल्याला पाहायला भेटत नाही आणि जर असं जर चालत राहिलं तर आपल्याला एका दिवशी आपला हा नकाशामध्ये सुद्धा हिंदू देश आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यासाठी हिंदू मानवाच्या प्रत्येक लहान मुला असो किंवा म्हातारी असो, प्रत्येकाच्या मनावरती आपल्याला शिवचरित्र, शिवपुत्र संभाजी महाराजांची कथा आपण प्रत्येका मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. La